या क्षणाची मोठी बातमी समोर येते। नवी मुंबई एपीएमसी बाजारपेठ शौचालय घोटाळा प्रकरणी ही अपडेट आहे। एपीएमसी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबई गुन्हे शाखेने आज त्यांना अटक केलेली आहे। 7 कोटींच्या घोटाळ्यात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आलेली आहे आणि या घोटाळ्यातील 7 अधिकारी फरार आहे। पानसरेंसह 7 अधिकाऱ्यांचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, नेमकं प्रकरण काय आहे? आता पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे, सविस्तर माहिती। नक्कीच आपण पाहिलं की हा 2 वर्षापूर्वीचा संपूर्ण हा घोटाळा होता आणि हा जो टेंडर निघाला होता शौचालयाचा, हे 5ही बाजारपेठा जी आहेत, कांदा बटाटा मसाला मार्केट, अन्नधान्य मार्केट, फळ मार्केट, या सगळ्या 5ही बाजारपेठांमध्ये शौचालय जे उभारण्यात आले होते त्याचा ठेका जो देण्यात आला होता त्या ठेकेदारामध्ये तब्बल 7 कोटीहून अधिकचा नुकसान हा आयपीएमसीचा झालं होतं। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आमदार आहेत महेश शिंदे यांनी अधिवेशनामध्ये हे सगळं प्रकरण त्यांनी मांडलं होतं। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्ये 2 ठेकेदारांना आणि एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर मात्र 7 जण म्हणजे संजय पानसरे हे संचालक एपीएमसीचे आहेत आणि त्याबरोबर इतर जे अधिकारी आहेत, या सगळ्या अधिकारी हे त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन आहे तो फेटाळला होता। आणि जसं अटकपूर्व जामीन फेटाळलं तसं नवी मुंबई गुन्हे शाखेने संजय पानसरे यांना काल ताब्यात घेतलं। रात्रभर त्यांची संपूर्ण चौकशी केली। अखेर आज दुपारी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र निश्चितच धन्यवाद विनय दिलेल्या या सर्व अपडेटसाठी।